पुणे शहरात सायबर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच एक घटना पुण्यातील भंडारकर रोड जवळ राहणाऱ्या एका 82 वर्षीय आजोबांसोबत घडली आहे। यांना तब्बल 10,75,00,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे। विशेष म्हणजे हे जे आजोबा आहेत तर ते स्वतः सेवानिवृत्त आहेत, चांगल्या ठिकाणी काम करत होते, सुशिक्षित आहेत, मात्र तरीसुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारे गंडा घालण्यात आला आहे। अशा प्रकारे त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। ही घटना 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घडलेली आहे आणि या संदर्भात या आजोबांनी जेव्हा आपल्या मुलीला माहिती दिली तेव्हा 2 फेब्रुवारीला सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आणि सायबर पोलिसांकडून आता अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि याबाबतची चौकशी सुरू आहे। नेमकं काय घडलं, या प्रकरणात कशा पद्धतीने फसवणूक झाली आहे ते आपण जाणून घेऊ। यामध्ये फिर्यादींना 23 जानेवारीला एक कॉल आला। या कॉलमधून अनोळखी कॉल आला आणि त्याच्यातून तपासी यंत्रणेशी आम्ही संबंधित असल्याचं सांगितलं गेलं आणि जे जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष आहेत नरेश गोयल तर यांनी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये तुमचं नाव आलं आहे आणि या प्रकरणामध्ये तुम्हाला शिक्षा होऊ शकते, साधारण 7 ते 9 वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशा प्रकारची भीती या आरोपीला या फिर्यादींना घालण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या पॅन कार्डची माहिती, आधार कार्डची माहिती आणि त्यासोबतच त्यांचे जे संबंधित काही बँक खाती होती तर त्यांची माहितीसुद्धा या आरोपींनी मागवून घेतली। हे सायबर चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी याच्या पुढेही हे प्रकरण सुरूच ठेवलं आणि स्वतः FBI मधून बोलतोय किंवा CBI मधून एक अधिकारी बोलतोय असं सांगत त्यांनी त्यांच्याकडून बाकी पैशांची मागणी केली आणि त्यानंतर एक व्हर्च्युअल पद्धतीचं कोर्टसुद्धा तयार केलं, ज्यामध्ये एकाने वकिलाचा भूमिका साकारली तर एकाने न्यायाधीशाची भूमिका साकारली। अशा पद्धतीने व्हर्च्युअल कोर्ट तयार करण्यात आलं आणि या व्हर्च्युअल कोर्टमध्ये त्यांनी सुनावणीसुद्धा पार पाडली। सुनावणी पार पाडल्यानंतर त्यांनी या फिर्यादींकडून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये जवळपास 7 वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की हां, आता ही सगळी सुनावणी संपलेली आहे आणि आता तुमची या प्रकरणातून निर्दोष सुटकासुद्धा झाली आहे। हे सगळं प्रकरण संपल्यानंतर जेव्हा हा फोन कट झाला तेव्हा या 82 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीला फोन केला आणि या सगळ्या घडलेल्या घटनेसंदर्भातली माहिती दिली। मग ही माहिती दिल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचं या ज्येष्ठ नागरिकाला समजलं आणि मग त्यांनी लगेचच सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली। सायबर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्यानंतर 2 फेब्रुवारीला या संपूर्ण गोष्टी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता अज्ञात जे सायबर चोरटे आहेत तर त्यांचा तपाससुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असताना पोलिसांकडून सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, ज्यामध्ये शाळा, कॉलेजेस या इकडे जाऊन त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती दिली जाते। त्यासोबतच फोनच्या माध्यमातून वेगवेगळे कॉल्स जात आहेत आणि त्याच्या माध्यमातून पण अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी माहिती दिली जाते। तर बँकमध्ये सुद्धा सायबर पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे, जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाकडून किंवा कोणाकडूनही बँकेचा अमाऊंटचं लिमिट वाढवण्यात आलं किंवा एखाद्याकडून अचानक मोठी अमाऊंट ट्रान्सफर झाली आणि त्याच्या हालचाली काही संशयास्पद वाटल्या तर आम्हाला लगेच याबद्दलची माहिती द्या, असं वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत तर त्या पोलिसांकडून केल्या जातात। मात्र अजूनही अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीचे जे गुन्हे आहेत ते दिवसेंदिवस पुणे शहरात वाढतानाच पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।